Hello everyone and welcome to our channel. मी सुमित कुलकर्णी, संचालक सुमित कोचिंग क्लासेस मंगळवार पेठ कोल्हापूर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज तुम्ही बघत असाल की आपण बायोलॉजीच्या बाबतीत बोलणार आहोत. अँड दिस इज द स्टार्टिंग ऑफ 12th स्टँडर्ड, अर्थात 12वीच्या सुरुवातीचा हा बायोलॉजीमधला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि जसं मी नेहमी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला काहीही शंका असतील, एनी डाऊट्स इफ यू हॅव, तुम्ही मला माझ्या व्हॉट्सॲप नंबरला मेसेज करू शकता, विच इज 8669000591. ओके, 8669000591. आणि व्हिडिओ बघत असताना व्हिडिओला लाईक करणं विसरू नका, शेअर करणं विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ बायोलॉजी टुडे. आता पहा, विशेषतः बायोलॉजी सारखा सब्जेक्ट शिकताना मुळातच सगळ्यांना एका वेगळ्या प्रकारचा इंटरेस्ट असतो. काय इंटरेस्ट असतो तर दीज ऑल द थिंग्स आर रिलेटेड विथ आवर लाईफ, वी कॅन सी द थिंग्स, बरोबर आहे. सो बायोलॉजी इज अ सब्जेक्ट वेअर एव्हरी स्टुडंट कॅन ऑब्झर्व द थिंग्स. म्हणजे काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण बऱ्याचशा अशा छान छान गोष्टी असतात ज्या आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. ओके, त्यामुळं it is an interesting subject to learn also and to experience also. Okay, fine. So today we are going to discuss about an interesting aspect of biology, which is reproduction. Okay, so 12वीची सुरुवातच होते रिप्रोडक्शन या चॅप्टर मधून. आणि रिप्रोडक्शन मध्ये बेसिकली 3 भाग आहेत. ओके, सो फर्स्ट वन ज्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत की दोज आर बेसिक्स ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे काय काय रिप्रोडक्शन मध्ये, रिप्रोडक्शन ही टर्मिनॉलॉजी काय आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रोसेसेस इन्व्हॉल्ड असतात, त्याच्यामध्ये कोणते 2 टाईपचे भाग आहेत. ओके, विच आर द 2 टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन, मेन 2 टाईप्स. आणि ह्याच्यानंतरचे जे चॅप्टर्स येतात त्याच्यामध्ये मग प्लांट रिप्रोडक्शन आणि ह्युमन रिप्रोडक्शन, ह्याच्यामध्ये असे 2 मुख्य भाग केलेले आहेत. ओके, फाईन. सो टुडे let us start with our basics of reproduction. Okay, so today we are going to cover the points basics of reproduction. First of all, reproduction चे basics काय काय आहेत, ठीक आहे, काय काय reproduction चे basics आहेत. त्यानंतर reproduction a necessity, reproduction a necessity. necessity या शब्दाचा अर्थ काय? necessity म्हणजे का reproduction ची गरज आहे. ओके, ही एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे आणि त्याची का गरज आहे, ठीक आहे. हा सेकंड पॉइंट बघायचा. थर्ड पॉइंट असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, जो एक रिप्रोडक्शनचा पार्ट आहे. ओके, विच इज अ टाइप ऑफ रिप्रोडक्शन. सो दॅट वी आर गोइंग टू ऑब्झर्व असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि शेवटी आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनचा इंट्रोडक्टरी पार्ट या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये थोडंसं सेक्शुअल रिप्रोडक्शन डिटेलमध्ये. ओके, फाईन. सो लेट अस स्टार्ट विथ टुडेज लेक्चर and in which we are first of all going to discuss what is basics of or what are basics of reproduction. Okay, ठीक आहे. आता बघा, रिप्रोडक्शन मध्ये जाण्यापूर्वी मी पहिल्यांदा तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आता पहा, आज तुम्ही बघताय की सध्या कोरोना व्हायरसचे एक मोठं थैमान आहे. ओके, अँड एव्हरीवन इज स्ट्रगलिंग फॉर ओनली वन थिंग. म्हणजे आत्ताच्या क्षणाला कुणालाही काही नको आहे, कुणाला पैसा नको आहे, कुणाला गाडी नको आहे, कुणाला काय बाबा मोठं घर नको आहे, कुणाला आपला अगदी कामावर जायची घाईच नाही, पण सगळे एका गोष्टीसाठी झगडत आहेत. ती गोष्ट म्हणजे कोणती? दॅट थिंग इज लाईफ. ओके, दॅट थिंग इज लाईफ. ओके, मग ही लाईफ म्हणजे काय? लाईफ, व्हॉट इज लाईफ? ओके, असा जर मी क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर साहजिकच येतं की लाईफ म्हणजे काय तर बर्थ. ओके, आणि त्याच्यामधला जो काय स्पेस असो, ज्याच्यामध्ये तो ॲनिमल असू दे, तो ह्युमन असू दे, तो प्लांट असू दे, तो मायक्रो ऑर्गॅनिझम असू दे, तो अमिबा असू दे, तो व्हायरस असू दे, तो काहीही असू दे, तो त्याचा रोल निभावत असतो. ओके, मग रोल ऑफ ऑर्गॅनिझम आणि आफ्टर ऑल डेथ. ओके, म्हणजे जो जन्माला येतो तो मरतोच, हे आहेच, ही लाईफ सायकल आहे, लक्षात घ्या. ओके, सो बर्थ, द रोल ऑफ ऑर्गॅनिझम ते जे काय असेल, आणि मग डेथ, दीज आर द 3 मेन इव्हेंट्स ऑफ अ लाईफ. आणि हे जे आहे, हा जो स्पेस आहे, द स्पेस बिटवीन बर्थ अँड डेथ, दॅट इज कॉल्ड
लाईफ स्पॅन, याला काय म्हणतो आपण? लाईफ स्पॅन. आपण म्हणतो पहा आयुष्यमान. ओके, लाईफ स्पॅन. ओके, लाईफ स्पॅन. लाईफ स्पॅन म्हणजे काय? इट इज द पिरियड फ्रॉम बर्थ टू डेथ. व्हॉट इज लाईफ स्पॅन? इट इज द पिरियड फ्रॉम बर्थ टू, आता डेथच्या आधी मी एक शब्द ऍड करणार आहे बरं का. कॅन यू गेट्स व्हॉट द वर्ड इज? तो शब्द काय असणार आहे? तो शब्द फार महत्वाचा आहे अँड दॅट इज नॅचरल. नॅचरल. ओके, म्हणजे डेथ, आता विचार करा ना, कुणीही कसंही मरण पाहू शकतो. कुणाचा ऍक्सिडेंट होऊन जाईल, कुणाला कोणता डिसीजच होऊन जाईल, कुणाला काय होईल बाबा, काय एखाद्याचा गुन्हेगारीमध्ये खून झाला. ओके, एखादा सीमेवरती लढता लढता जवान शहीद झाला, एखाद्या टेररिस्टला एन्काउंटर केला. ह्या सगळे इव्हेंट्स आहेत, या सगळ्यामध्ये एकच रिझल्ट असणार आहे, दॅट इज डेथ. बरोबर आहे का? मग ती डेथ नॅचरल असेल का? तर नाही, दॅट इज नॉट द नॅचरल डेथ. बरोबर आहे का? आता समजा एखादा एकदम छान असा यंग एखादा मुलगा आहे. ओके, आणि तो काय करायला लागलेला आहे? एखादा यंग मुलगा आहे, सपोज ही इज 30 years old. ओके, आणि तो काय करत होता? त्याच्या एका कारमधून चालला होता. त्याच्या एका कारमधून चालला होता आणि काय झालं? त्या कारला अचानक ऍक्सिडेंट झाला, एकदमच ऍक्सिडेंट झाला आणि सपोज दुर्घटनेने त्याचा काय झाला किंवा त्याची काय झाली? डेथ झाली. ओके, काय झाली? डेथ झाली. आता असं म्हणता येईल का की ते त्याचं जे काय 30 years हे जे काय लाईफ होतं, दॅट वॉज हिज लाईफ स्पॅन? नॅचरल लाईफ स्पॅन होतं का? नाही. कदाचित तो 70 वर्ष जगला असता, कदाचित तो 80 वर्ष जगला असता. बट सिन्स हिज डेथ वॉज नॉट नॅचरल, त्याची जी डेथ होती ती नॅचरल नव्हती. बरोबर आहे का? म्हणून त्याचं जे लाईफ स्पॅन होते 30 years झालं. पण याचा अर्थ असा नाही की त्याचे लाईफ स्पॅन ओरिजिनली होतं ते कदाचित 30 years असेल. सो नॅचरल डेथ हा महत्वाचा शब्द आहे. ओके, नॅचरल डेथ ज्यावेळी होते, फ्रॉम बर्थ टू द नॅचरल डेथ ऑफ एन ऑर्गॅनिझम, द पिरियड इज कॉल्ड लाईफ स्पॅन. द पिरियड इज कॉल्ड लाईफ स्पॅन. लक्षात ठेवायचं. ओके, सो ही एक इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहे. व्हॉट इज लाईफ स्पॅन? ओके, ठीक आहे. आता पुढे बघा, ही पृथ्वी. ओके, दिस इज आवर ब्युटिफुल अर्थ आणि इथं कुठेतरी आपला इंडिया आहे. ओके, आता असं समजू की जगातला सगळ्यात पहिला ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझम म्हणण्यापेक्षा पहिला ह्युमन असं समजूया आपण, इंडियामध्ये जन्माला आला. ओके, असं समजूया की आपण कोणच नव्हतो आणि जगातला सगळ्यात पहिला ऑर्गॅनिझम जो होता तो इंडियामध्ये जन्माला आला. ठीक आहे. आणि आता इथं समजा ह्या ऑर्गॅनिझमनं किंवा हा जो काही ह्याच्यासोबत एखादी मेट असेल, फिमेल सुद्धा. ओके, जगातली दुसरी फिमेल म्हणजे फर्स्ट समजा मेल होता आणि दुसरी समजा फिमेल होती. ओके, आता समजा रिप्रोडक्शन झालंच नसतं. ओके, समजा रिप्रोडक्शन झालंच नसतं तर काय झालं असतं? हे जे दोन जे काय आहेत, हा मेल आणि ही फिमेल, यांचा लाईफ स्पॅन ह्यांनी पूर्ण जो काय असता तो घालवला असता अँड दे वुड फेस डेथ, नॅचरल डेथ. बरोबर आहे? अँड दे वुड फेस डेथ. मग काय झालं असतं? हा एकच माणूस किंवा हा एकच मेल, ही एकच फिमेल, झालं डेथ, विषय संपला. म्हणजे ह्युमन कुठं जाणारच नाही, म्हणजे पुढे ह्युमन्स जन्माला येणार नाही, संपलं. ह्युमन्सचं एक्झिस्टन्सच संपलं या अर्थवरचं. बरोबर आहे का? म्हणजे काय होतंय, इफ देर इज नो रिप्रोडक्शन तर एखादी स्पीसीज पुढे स्ट्राईव्ह होऊ शकत नाही, म्हणजे त्या स्पीसीजच्या पुढच्या जनरेशन्स कंटिन्यू होऊ शकत नाहीतच. बरोबर आहे? आणि म्हणून रिप्रोडक्शन इज व्हेरी व्हेरी नेसेसरी. ओके, कोणतीही स्पीसीज असू दे, यू कॅन टेक ह्युमन्स, यू कॅन टेक ॲनिमल्स, यू कॅन टेक मायक्रो ऑर्गॅनिझम्स, यू कॅन टेक फंगाय, यू कॅन टेक प्लांट, एनिथिंग. प्रत्येकामध्ये रिप्रोडक्शन is essential for survival or survival of species. ओके, जर स्पीसीजच्या जनरेशन्स ज्या आहेत, ओके, आता ही जी जनरेशन आहे ही ह्युमनची कितवी जनरेशन आहे वी कांट इमॅजिन ऑल्सो. ओके, बरोबर आहे का? आता पहा, आपल्या फॅमिलीचा सुद्धा इतिहास असतो. पहा,
की कोणतरी अगदी सुरुवातीचा कोणीतरी एक माणूस असतो, त्याच्यापासून हे सगळं कॅरी होत 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 आलेलं असतं. अँड वी आर सम 100th जनरेशन. ओके, म्हणजे कितीतरी शेकडो असे जनरेशन गेलेले असतात आणि मग आपली जनरेशन आलेली असते. ओके, सो दॅट इज द रिझल्ट ऑफ रिप्रोडक्शन ओनली. जर हे रिप्रोडक्शन झालंच नसतं तर पुढच्या जनरेशन आल्याच नसत्या, लक्षात घ्या. ओके, सो रिप्रोडक्शन इज अ व्हेरी इसेन्शियल फिनॉमिनन, रिमेंबर दॅट. ओके, फाईन. आता मला एक गोष्ट सांगा, रिप्रोडक्शन इसेन्शियल आहे, बरोबर आहे. ओके, रिप्रोडक्शन इज इसेन्शियल. आपण इथं लिहूया, रिप्रोडक्शन इज इसेन्शियल. ओके, आवश्यक आहे, त्याशिवाय जनरेशन्स पुढे जाणार नाही, बरोबर आहे. ओके, आता मी जे सुरुवातीला लाईफ स्पॅनच्या बाबतीत बोललो, ओके, मी जे सुरुवातीला लाईफ स्पॅनच्या बाबतीत बोललो, इथं फिलिंग द ब्लँक्स आपण एक कॉमन करू शकतो का, की हाऊ मच इयर्स, म्हणजे जगातले सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या बाबतीत लाईफ स्पॅनचा जो कॉलम आहे हा एकाच नंबरनं भरता येईल का? आन्सर इज ऑफ कोर्स नो, बरोबर आहे. वी कॅनॉट से हाऊ मच इयर्स, म्हणजे आपल्याला आता माहिती आहे की कोण किती जगतं, पण प्रत्येकाचं काय लाईफ स्पॅन सेम आहे का? नाही, अजिबातच नाही. प्रत्येकाचं लाईफ स्पॅन वेगवेगळं आहे. ओके, आता हे जे वेगवेगळं लाईफ स्पॅन आहे हे कोणत्या फॅक्टर्स वरती अवलंबून आहे? ओके, असा जर प्रश्न विचारला, हे जे लाईफ स्पॅन आहे हे कोणत्या फॅक्टर्स वरती अवलंबून आहे, असा जर प्रश्न विचारला तर ह्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? साईज येतं का? साईज. ओके, साईज येतं का? थोडासा विचार करा. समजा असं म्हटलं मी, ओके, की एकीकडे एलिफंट आहे, एकीकडं एलिफंट आहे. एलिफंट किती वर्ष जगतो? साधारणतः 70 to 80 इयर्स. ओके, लाईफ स्पॅन ऑफ एन एलिफंट इज 70 to 80 इयर्स. ठीक आहे. आणि दुसरीकडे छोटासा पॅरट आहे, छोटासा पॅरट, पॅरट पोपट. ओके, आता आश्चर्य वाटेल की पोपट पॅरटचं जे लाईफ स्पॅन आहे नियरली इट इज 140 इयर्स. नियरली इट इज 140 इयर्स. आता एलिफंट तर साईजनं मोठा आहे की पॅरटपेक्षा कित्येक पटीनं मोठा आहे, पण त्याचा लाईफ स्पॅन कमी आहे, बरोबर आहे. आणि तेच पॅरटचं जास्त आहे, करेक्ट आहे. म्हणजे काय झालं, साईज वरती लाईफ स्पॅन डिपेंड आहे का? नाही आहे. एखादा जर साईजनं मोठा आहे याचा अर्थ त्याचा लाईफ स्पॅन जास्त आहे का? तर नाही. आणि एखादा साईजनं छोटा आहे म्हणून त्याचा लाईफ स्पॅन कमी आहे का? असं पण काही नाही. बरं, तर ह्याच्या उलटी केस बघूया, की समजा एखादा साईजनं छोटा आहे, फॉर एक्झाम्पल समजा काय घेऊया आपण, क्रो. ओके, आणि दुसरीकडे आपण घेऊया ह्युमन. ओके, आता आपल्याला माहिती आहे क्रोपेक्षा ह्युमन साईजनं मोठा आहे. उलटी केस होते का? म्हणजे जो साईजनं छोटा असतो त्याचे लाईफ स्पॅन जास्त असते का? बघूया. क्रोचं लाईफ स्पॅन किती? जास्तीत जास्त 20 इयर्स. ओके, ह्युमनचा लाईफ स्पॅन किती? 80 to 90 इयर्स. ओके, दिस मे व्हेरी ऑफ कोर्स. ह्युमनचा लाईफ स्पॅन किती? 80 to 90 इयर्स. म्हणजे उलट सुद्धा होत नाही, बरोबर आहे. म्हणजे लाईफ स्पॅन डिसाइड करणारे हे फिजिकल फॅक्टर्स कोणतेही नसतात, लक्षात ठेवायचं. ओके, so it does not depend upon size, it does not depend upon color, it does not depend upon the ability. ओके, म्हणजे एखाद्याला पंख आहेत म्हणून त्याचा लाईफ स्पॅन जास्त आणि दुसऱ्याला पंख नाहीत म्हणून त्याचा लाईफ स्पॅन कमी, असं कधीही होणार नाही, लक्षात ठेवायचं. ओके, सो लाईफ स्पॅन डज नॉट डिपेंड अपॉन एनी काइंड ऑफ फिजिकल फॅक्टर्स, हे मला यातून सांगायचं होतं. ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड द पॉइंट. ठीक आहे. आता पुढं, आता मला एक सांगा, हा जो प्रकार आहे डेथ, ओके, हा मी मगाशीच बोललो की हा पार्ट कंपल्सरी आहे आणि हा पार्ट कंपल्सरी आहे म्हणूनच काय इसेन्शियल आहे? रिप्रोडक्शन इसेन्शियल आहे. ओके, सो रिमेंबर डेथ is a certain thing. Remember, death is a certain thing. म्हणजे हे प्रत्येकाच्या वाट्याला येणारच आहे. ओके, डेथ इज अ सर्टन थिंग, प्रत्येकाच्या वाट्याला ते येणारच आहे. रिमेंबर दॅट. ओके, ठीक आहे. आता आपण काय करू, रिप्रोडक्शन इसेन्शियल झालं, सगळं 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 झालं. आता या छानशी डेफिनेशन करू रिप्रोडक्शनची. ओके, व्हॉट इज रिप्रोडक्शन?
रिप्रोडक्शनची काय करू, डेफिनेशन तयार करूया आपण. ओके, सो व्हॉट इज रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन हे काय आहे? इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस. जसं मी सुरुवातीला बोललो, इट इज अ biological process in which it is a biological process in which an organism produces okay, it is a biological process in which an organism produces a young one. okay, young one म्हणतो आपण त्यालाच आपण offspring सुद्धा म्हणतो. ओके, an organism produces an offspring. ओके, आता ऑफस्प्रिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर कदाचित तो सेम असेल, कदाचित नसेल सुद्धा. बरोबर आहे का? सो इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस इन विच an organism produces a young one, म्हणजेच ऑफस्प्रिंग. आता बायसेक्शुअल मेथड, असेक्शुअल मेथड हे स्पेसिफाय करण्याची इथं आवश्यकता नाही, कारण दोन्ही पण असू शकतात. ओके, रिमेंबर दॅट. ठीक आहे. So here is a definition of reproduction. It is a biological process in which an organism produces a young one किंवा an organism produces an offspring. Okay, so this is the basic definition of reproduction. Okay, ठीक आहे. आता हे झालं रिप्रोडक्शनच्या डेफिनेशनच्या बाबतीत. ओके, आता रिप्रोडक्शनचे मेन 2 टाइप्स कोणते? ओके, व्हॉट आर द 2 main types of reproduction? Of course, asexual आणि sexual. Okay, of course, asexual आणि sexual type of reproduction. Remember that. आता asexual आणि sexual type of reproduction च्या प्रत्येकाची खासियत काय काय आहे, काही कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स इथे लिहूया आणि मग स्पेशली प्रत्येकाकडे जाऊया. ओके, एक लक्षात ठेवा, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सिंगल पेरेंट आहे. काय आहे? सिंगल पेरेंट आहे. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 पेरेंट्स आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 पेरेंट्स आहेत. ओके, सो असेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स सिंगल पेरेंट, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स 2 पेरेंट्स. ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स सिंगल पेरेंट, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स 2 पेरेंट्स. ओके, हे लक्षात ठेवायचं. हा, आता हे 2 पेरेंट्स कोणते? मेल and female, male and female. इथं तसं काय स्पेसिफिकेशन नाही. ओके, इथं तसं काय स्पेसिफिकेशनच नाही. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एकच पॅरेंट असतो. ठीक आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एकच पॅरेंट असतो. त्याच्यामुळं त्यानं जो काय तयार केलेला ऑफस्प्रिंग आहे, त्यानं जो काय प्रोड्यूस केलेला ऑफस्प्रिंग आहे, त्या ऑफस्प्रिंग मध्ये देयर इज नो व्हेरिएशन. देयर इज नो व्हेरिएशन. ओके, देयर इज नो व्हेरिएशन. आणि सेक्शुअल मध्ये मात्र 2 पेरेंट्स असतात, दोघांचे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स त्या ऑफस्प्रिंग मध्ये येतात, म्हणून देयर इज मच व्हेरिएशन. ओके, म्हणून देयर इज मच व्हेरिएशन. ओके, though this offspring will resemble its parent. Okay, though this offspring will resemble its parent म्हणजे काय, तो जो ऑफस्प्रिंग आहे तो थोडाफार त्याच्या पेरेंट सारखा असणार. ओके, म्हणजे समजा तुमच्या समोर काय केलं, 4 पेरेंट्स आणि 4 मुलं उभी केली, तर तुम्ही साधारण ओळखू शकणार की कोण कोणाचं पोरगा आहे. पण हे जे व्हेरिएशन आहे हे मात्र श्युअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये येतच येतं, जे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ना के बराबर. ओके, नसतंच, जवळपास व्हेरिएशन नसतंच, लक्षात ठेवायचं. ओके, आणि म्हणून ह्यांच्यामध्ये ज्या स्पीसीज तयार होतात ना, ज्या आयडेंटिकल असतात त्यांच्या पेरेंट्सना, त्यांना क्लोन म्हणतात. काय म्हणतात? क्लोन म्हणतात. ओके, क्लोन म्हणजे ते जोकर घ्यायचं नाही. क्लोन म्हणजे काय? द एक्झॅक्ट कॉपी. क्लोन म्हणजे काय? एक्झॅक्ट कॉपी, लक्षात ठेवायचं. ओके, फाईन. आणि इकडं एक फार महत्वाचा भाग होतो, या भागाबद्दल मी थोडंसं डिटेल मध्ये बोलणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. पण आता थोडंसं इंट्रोडक्टरी सांगून ठेवतो. गॅमेटोजेनेसिस होतं. काय होतं? गॅमेटोजेनेसिस होतं. ओके, गॅमेट म्हणजे काय? व्हॉट इज अ गॅमेट?
या बाबतीत सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आणखी बोलूया, पण इथं थोडीशी आयडिया देऊन ठेवतो. ओके, मेल पॅरेंट असतो, फिमेल पॅरेंट असते. ओके, पहा, मेल पॅरेंट असतो, ओके, आणि फिमेल पॅरेंट असते. ठीक आहे. आता दिस इज द सिम्बॉल फॉर मेल. ओके, दिस इज द सिम्बॉल फॉर मेल, दिस इज द सिम्बॉल फॉर फिमेल. ओके, सो मेल पॅरेंट असतो, फिमेल पॅरेंट असते. मेल पॅरेंट स्वतःच जे कॉन्ट्रीब्युशन देतो रिप्रोडक्शन मध्ये, ओके, तो एक सेल असतो. काय असतो? सेल असतो. फिमेल सुद्धा स्वतःच एक कॉन्ट्रीब्युशन देते सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, दॅट इज ऑल्सो अ सेल. ओके, आणि हा सेल असतो ना, ह्याच्याकडे स्पेशल कॅपॅसिटी असते. सो दीज टाइप ऑफ सेल्स आर स्पेशल सेल्स, आणि ह्यांना आपण गॅमेट म्हणतो. ओके, ह्यांना काय म्हणतो? गॅमेट म्हणतो. ओके, मग गॅमेट इज इन द फॉर्म ऑफ सेल ओनली. गॅमेट इज इन द फॉर्म ऑफ सेल ओनली, हे लक्षात ठेवायचं. ओके, बट दोज टाइप ऑफ सेल्स आर स्पेशल सेल्स. ओके, आणि हे काय असतात, कसे असतात, हे आपण थोडंसं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बोलूया. ओके, सो दिस इज बेसिक. ठीक आहे, हे सगळे बेसिक पॉइंट्स आहेत, बेसिक पॉइंट्स ऑफ डिफरन्स आहेत असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. ओके, आता आपण पुढे जाऊया थोड्याशा एक्स्ट्रा क्लॅरिफिकेशन कडे. ओके, सो ॲज यू कॅन सी हिअर, तुम्ही बघू शकता की आपण काय केलेलं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन कडे आता आपण जाणार आहोत. ओके, सो वी आर गोइंग इन डिटेल नाउ. ओके, आता बघा, यामध्ये मोड्स ऑफ रिप्रोडक्शन कोणते कोणते आहेत. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं मी, ओके, पण व्हॉट इज बेसिकली असेक्शुअल रिप्रोडक्शन ना, त्याच्यामध्ये आणखी काय काय येतं. ओके, सो त्याच्यामध्ये मोड्स ऑफ रिप्रोडक्शन मध्ये पहिला पार्ट येतो बायनरी फिजन. ओके, पहिला पार्ट येतो बायनरी फिजन. ओके, बायनरी फिजन काय प्रकार आहे, तर बायनरी, बायनरी या शब्दातूनच तुम्हाला अर्थ कळतो. बायनरी म्हणजे काय? टू. ओके, बायनरी म्हणजे काय? टू. फिजन म्हणजे काय? सेपरेशन. फिजन म्हणजे काय? सेपरेशन. ओके, सो सेपरेशन इनटू टू, that is binary fission. Okay, separation into two, that is binary fission. Classic example amoeba. Classic example amoeba. Okay, binary fission चे classic example amoeba लक्षात ठेवायचं. इथे काय होतं, amoeba as you know it does not have any kind of special shape. Okay, so it is a shapeless structure. आता पहा, हा amoeba एक असतो. ठीक आहे, आणि हा जो आहे इथं तुम्हाला हा जो सेंटरला दिसतो, that is the cell, nucleus of the amoeba. Okay, it is the nucleus of the amoeba. Let me say cell. Okay, ठीक आहे. आता काय होतं, अमिबा मध्ये हा जो काही न्यूक्लियस असतो सेलचा, तो काय होतो, इट अंडरगोज डिव्हिजन फर्स्ट. इट अंडरगोज डिव्हिजन फर्स्ट. ओके, आता बघा बघू, हा काय झाला, हा सेल डिव्हाइड व्हायला लागला. बरोबर आहे का? हा जो सेल आहे हा काय व्हायला लागला, डिवाइड व्हायला लागला. तो न्यूक्लियस डिवाइड व्हायला लागला, आणि सगळ्यात पहिल्यांदा काय झालं, दोन न्यूक्लियाय सेपरेट झाले. दोन न्यूक्लियाय सेपरेट झाले. ओके, सो दीज आर द टू सेपरेट न्यूक्लियाय. पहा, दीज आर द टू सेपरेट न्यूक्लियाय. दोन्ही न्यूक्लियाय सेपरेट झाले, आणि न्यूक्लियाय जसे सेपरेट झाले तसं काय झालं, ह्याच्या दोन बॉडीज होत्या त्या सुद्धा काय झाल्या, सेपरेट झाल्या. ओके, सो दिस इज बायनरी फिजन, म्हणजे एकापासून दोन तयार होणे. ओके, द फिजन ऑफ वन बॉडी इनटू टू ऑफस्प्रिंग्स, लेट मी से. ओके, सो तिथे दोन ऑफस्प्रिंग तयार झाल्या. ओके, सो दीज आर कॉल्ड ॲज, यांना विशेष नाव आहे, यांना म्हणतात डॉटर सेल्स. काय म्हणतात? डॉटर सेल्स. लक्षात ठेवा. ओके, दिस इज पेरेंट सेल. ओके, दिस इज पेरेंट सेल. सो अँड दोज आर डॉटर सेल्स. लक्षात ठेवायचं. ओके, दोज आर डॉटर सेल्स. यानंतर एक प्रकार दुसरा आहे, दॅट इज बडिंग. ओके, दुसरा प्रकार कोणता आहे? बडिंग आहे, आणि याचं क्लासिक एक्झाम्पल म्हणजे यीस्ट. ओके, बडिंग म्हणजे बड फॉर्म होणे. ओके, बडिंग म्हणजे बड फॉर्म होणे. ओके, व्हॉट इज फॉर्मेशन ऑफ बड? तर आपण आता इथे एक यीस्टचं एक्झाम्पल घेतलंय, विच इज ऑफकोर्स अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता यीस्ट जो आहे, हा यीस्ट बघा, यीस्टचा हा एक सेल आहे. ओके, आता काय होतं, बडिंग मध्ये जी पेरेंट बॉडी असते, त्या पेरेंट बॉडीला एक छोटासा असा बड तयार होतो. मी सेकंड डायग्राम मध्ये काढलेला आहे बघा. सेकंड डायग्राम मध्ये हा जो तुम्हाला दिसतोय हा छोटासा बड आहे. ओके, आणि हा जो बड आहे हा ह्या पेरेंट पासूनच न्यूट्रिशन डिराईव्ह करत असतो. ओके, दिस बड डिराइव्स द न्यूट्रिशन फ्रॉम इट्स पेरेंट ओनली, अँड वन्स इट गेट्स अ बिट मॅच्युअर, एकदा का तो विशेष मॅच्युअर झाला की
की तो काय होतो त्या बॉडी पासून सेपरेट होऊन जातो अँड इट एक्झिस्ट नाव एज अन इंडिपेंडंट ऑर्गॅनिझम. ओके, सो दिस इज बडिंग आणि हे यीस्ट मध्ये बघितलं जातं. ओके, सो दीज आर व्हेरी सिंपल एक्झाम्पल्स, क्लासिक सिंपल एक्झाम्पल्स ऑफ asexual reproduction, modes of asexual reproduction. Okay, so the next type now. आता थर्ड टाइप मध्ये येतं स्पोर फॉर्मेशन. ओके, थर्ड टाइप मध्ये येतं स्पोर फॉर्मेशन. ओके, स्पोर एज यू नो व्हाट इज अ स्पोर. ओके, स्पोर हा पेरेंट बॉडीचा एक असा छोटासा भाग असतो. जसं आपण म्हणूया तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजण्यासाठी पोलन ग्रेन्स जसे असतात. ओके, डू यू नो पोलन ग्रेन्स फ्रॉम अ फ्लॉवर? आय नो व्हेरी वेल यू नो दॅट. ओके, पोलन ग्रेन्स तुम्हाला माहिती असतील. सो स्पोर, स्पोर म्हणजे काय आहे, त्या पेरेंट बॉडी मधून असे छोटे 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 काय आलेले असतात, काही असे छोटे छोटे. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा, हे स्पोर्सचे मी प्रकार दिलेले आहेत आणि त्यांचा एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला. ओके, सो दे आर द स्मॉल स्मॉल स्ट्रक्चर्स. ओके, विच कंटेन, आता ह्याला ऍक्च्युली जे स्ट्रक्चर्स स्पोर कंटेन करतात त्यांना स्पोरॅन्जियम म्हणतात. ओके, सो स्पोर्स काय करतात, स्पोर्स म्हणजे दे आर जस्ट लाईक सीड्स. ओके, जसं आपले प्लांटचे सीड्स असतात तसेच इथं स्पोर्स असतात. ओके, फरक एवढाच आहे की इथं सिंगल पेरेंट आहे. ओके, रिमेंबर दॅट. नाव स्पोर्स तीन प्रकारचे असतात बघा, मुख्य तीन प्रकार आहेत. वन इज झू स्पोर, सेकंड इज कॉनिडिया, थर्ड इज जेम्युल्स. ओके, वन इज झू स्पोर्स, सेकंड इज कॉनिडिया, थर्ड इज जेम्युल्स. झू स्पोर्स, कॉनिडिया, जेम्युल्स. ओके, झू स्पोर्स, कॉनिडिया, जेम्युल्स. झू स्पोर्सचं एक्झाम्पल कोणतं? खूप सुंदर एक्झाम्पल, क्लॅमिडोमोनास. ओके, झू स्पोर्सचं एक्झाम्पल कोणतं? क्लॅमिडोमोनास. ओके, आता इथं पहा काय झालेलं आहे. हे झू स्पोर्स कसे आहेत बघा. एक पेरेंट बॉडी आहे तुम्हाला दिसते. ओके, दिस इज ऑफ कोर्स द पेरेंट बॉडी, ही जी मी इथं डॉटेड दाखवतो ना तुम्हाला, दिस इज पेरेंट बॉडी. ओके, आता या पेरेंट बॉडीला हा तुम्हाला मेम्ब्रेन दिसतोय बघा, दिस इज द मेम्ब्रेन ऑफ द पेरेंट बॉडी. आता काय होतं, हा मेम्ब्रेन रप्चर झालेला दिसतोय आपल्याला, बरोबर आहे का. हा मेम्ब्रेन इथं रप्चर झालाय आणि काय झालेलं आहे, हे जे छोटे 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 जे आतले स्पोर्स आहेत हे असे बाहेर पडतात. ओके, अँड ईच वन ऑफ दिस डेव्हलप्स इनटू द न्यू ऑर्गॅनिझम. ओके, आता हे जे तुम्हाला इथं वरती हे डोक्यावरती केस असल्यासारखे दिसतात, दीज आर फ्लॅजिला. ओके, आता हे पण आपण बघणार आहे एक्झॅक्टली व्हॉट इज द मीनिंग ऑफ फ्लॅजिला, सिलिया अँड ऑल, पण दोज आर फ्लॅजिला लक्षात ठेवायचं. ओके, सो दीज आर झू स्पोर्स, यांना काय म्हणायचं, झू स्पोर्स. ओके, त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे कॉनिडिया. ओके, टाइप ऑफ स्पोर्स आहे लक्षात घ्या. कॉनिडिया, कॉनिडियासाठी बेस्ट एक्झाम्पल पेनिसिलियम. ओके, कॉनिडियासाठी बेस्ट एक्झाम्पल पेनिसिलियम. these like structures आणि these structures are कॉनिडिया. ओके, हे जे दिसतात ना आपल्याला वरती आलेले हे, these are कॉनिडिया लक्षात ठेवा. ओके, सो हे पेनिसिलियम मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर दिसू शकतं. पेनिसिलियमची इमेज तुम्हाला नेटवरती मिळेल, खूप सुंदर इमेज असते, बघून घ्या. ओके, फाईन. थर्ड जेम्युल्स. ओके, जेम्युल्स मध्ये काय असतं, अशी आतमध्ये स्पोर्सची गर्दी होते. ओके, बाहेर एक मेम्ब्रेन असतं, मोठं मेम्ब्रेन असतं, प्रिटी साइजेबल मेम्ब्रेन असतं आणि त्याच्या आतमध्ये स्पोर्सची गर्दी होते, भरपूर गर्दी असते. ओके, जस्ट लाईक दिस. ओके, सो दीज इनसाइड आर कॉल्ड जेम्युल्स लक्षात ठेवा. ओके, अँड दिस इज ऑब्झर्व्ड इन स्पॉन्जेस एस्पेशली. कुठं ऑब्झर्व केलं जातं, स्पॉन्जेस मध्ये. ओके, स्पॉन्जेस डू यू नो, स्पॉन्जेस आर another type of example, we will have it in the classification. Okay, ठीक आहे. आता हे तीन प्रकारचे काय झाले, तुमचे स्पोर्स झाले. ओके, वन इज झू स्पोर्स, सेकंड कॉनिडिया, थर्ड जेम्युल्स. झू स्पोर्सचे एक्झाम्पल क्लॅमिडोमोनास, डायग्राम इज देअर. कॉनिडियाचे एक्झाम्पल पेनिसिलियम, डायग्राम इज देअर. जेम्युल्सचे एक्झाम्पल स्पॉन्जेस, डायग्राम इज देअर. ओके, फाईन. नेक्स्ट, नाउ एज यू कॅन सी, आता आपण पुढचा जो भाग घेणार आहोत दॅट इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ओके, आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हा तसा म्हटलं तर असेक्शुअल मधलाच एक भाग आहे. ओके, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज अ पार्ट, और व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आय मे से इज अ पार्ट ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ओनली. ओके, सो व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये काय काय येतं, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये काय काय येतं, तर इथं तुम्ही पाहाल की आता जसं आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय काय बघितलं, फॉर्मेशन ऑफ बर्ड्स बघितलं, त्यानंतर स्पोर्स बघितलं, बरोबर आहे, बायनरी फिजन बघितलं, काही वेळेला मल्टिपल फिजन सुद्धा बघितलं जातं, विच इज अ पार्ट आय विल एक्सप्लेन लेटर. आता इथं कसं असतं पहा, हे एक्झाम्पल्स एस्पेशली तुम्ही रोजच्या ज्या भाज्या खाता त्याच्यामध्ये हे पाहायला मिळतं. ओके, ज्या ज्या आता फॉर एक्झाम्पल काही वेळेला तुम्ही व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मध्ये बघाल तर बटाटा बघितला तुम्ही, बटाटा. ओके, तर बटाट्यावरती तुम्ही त्याचे डोळे म्हणता बघा त्याला,
बटाट्यावरचे डोळे छोटे छोटे असे कोंब आलेले असतात. सो दोज आर द आईज ऑफ पोटॅटोज. हे पहा, हे असे असतात. ओके, आता हा बटाटा असेल तर त्याच्यावरती असे छोटे 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 आईज आलेले असतात. तुम्ही बटाट्याला खूप काळ म्हणण्यापेक्षा काय 15 ते 20 दिवस तसंच ठेवून दिलं. ओके, थोडंसं मॉइश्चर त्याच्या आजूबाजूला असेल. ओके, ओलेपणा म्हणत नाही आम्ही, पूर्णतः पाण्यात बुडवून नाही ठेवायचा. थोडंफार त्याच्या आसपास मॉइश्चर असेल तर काय होतं, त्याच्यावरती असे आईज डेव्हलप व्हायला लागतात. ओके, आणि तेच जर तुम्ही तेवढा छोटासा पार्ट काढून ठेवला आणि मातीत टाकला तर यू विल गेट द होल प्लांट ऑफ पोटॅटो. ओके, सो दीज आर कॉल्ड आईज ऑफ पोटॅटो. सेकंड टाइप आहे रायझोम्स. रायझोम्स एस्पेशली सीन इन जिंजर, आलं. ओके, सो आल्यामध्ये हे जे रूट्स असतात, दीज आर ऍडव्हेंटिशियस रूट्स. रिमेंबर, ओके, दीज आर ऍडव्हेंटिशियस रूट्स. ओके, आता प्रायमरी रूट्स, सेकंडरी रूट्स, ऍडव्हेंटिशियस रूट्स, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदा का आपण प्लांट मॉर्फोलॉजी मध्ये गेलो की समजतील. सो आता रायझोम्स म्हणजे काय, तर रूट्स पासून तुमचे जे काय हे होत जातं, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय म्हणू आपण, रूट्स पासून नवीन 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 हे जे काय असेल ते तयार होत जाणार. फॉर एक्झाम्पल जिंजर, तुम्ही आलं जर बघितलं तर आलं कधीच असा एक तुकडा नसतो, ते एकाला जोडलेले अनेक असे होत जातात. ओके, सो दॅट डेव्हलप फ्रॉम द रूट्स. ओके, आणि म्हणून त्याला रायझोम्स पासून व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होतं असं म्हणतात. ओके, द थर्ड टाइप यू विल सी इज लीफ बर्ड्स. हे तुम्ही अनेक ठिकाणी बघितलेलं असेल. ओके, दिस एक्झाम्पल इज एस्पेशली सीन इन ब्रायोफायला. ओके, ब्रायोफायला लेट अस से. आता इथं काय होतं, जे ऑलरेडी एक्झिस्टिंग पान असतं झाडाचं, त्याच पानावरती असे छोटे 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 बर्ड्स तयार होतात. ओके, आणि त्या बर्ड्स मध्ये काय होतं, मग अशी पानं यायला लागतात. त्या बर्ड्स मध्ये काय होतं, अशी पानं यायला लागतात. ओके, सो आता तिथं जिमाकप्स वगैरे असे अनेक एक्झाम्पल आहेत ब्रायोफायटामध्ये, आपण ते नंतर बघू. सो इथं असे छोटे 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 बर्ड्स येतात ज्याच्यामध्ये पानं असतात, आणि हीच अशी निकळून खाली पडले की त्याचं पूर्णतः काय होतं, झाड तयार होतं. ओके, आपण ह्याच्यामध्ये अगदी साधं सोपं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही ओवा जो असतो, ओवा, ओके, ओव्याचं जे झाड असतं त्याच्यामध्ये हे बघू शकता. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट पार्ट आहे ऑफसेट. ओके, ऑफसेट म्हणजे काय, आता हे तुम्ही, दिस इज कॉल्ड वॉटर हायसिंथ. ओके, दिस इज कॉल्ड वॉटर हायसिंथ. आता हे वॉटर हायसिंथ हे जे आहे ह्याच्या काही स्पेशल प्रॉपर्टीज आहेत ऍक्च्युली. वॉटर हायसिंथ म्हणजे जसं आपण आता तुम्ही पाहू शकता की काही लेक्समध्ये, काही नद्यांमध्ये, काही पॉन्ड्समध्ये असे केंदाळ जे असतं, केंदाळ आपण एस्पेशली म्हणतो, ते असं प्रचंड प्रमाणात वाढतं. बरोबर आहे, आणि त्याची वाढ खूप जास्त असते. इन द सेम वे वॉटर हायसिंथची सुद्धा वाढ प्रचंड आहे. ओके, तो एकदा का पाण्यात वाढायला लागला की इट इज अनकंट्रोलेबल. ओके, त्यामुळे त्याला वाढू न देणे हे फार आवश्यक असतं. आणि का ते हार्मफुल आहे, तर ते जे वॉटरमधलं ऑक्सिजन आहे हे पूर्णतः कन्झ्युम करू टाकतं. आणि म्हणून काय होतं, त्याच्यामध्ये ॲक्वेटिक प्लांट्स जे आहेत, ॲक्वेटिक ॲनिमल्स जे आहेत, त्या ॲक्वेटिक ॲनिमल्सना ह्याच्यापासून धोका असू शकतो. हे पूर्ण असं ग्राउंड सारखी लेअरच तयार करून टाकतं फुल्ली, आणि त्याच्यामुळे सगळं कव्हर केल्यामुळं ना बाहेरचा ऑक्सिजन आत मिक्स होऊ शकतो आणि आतला ऑक्सिजन मात्र ह्याच्याकडून कन्झ्युम केला जातो. ओके, सो हे काय झाले, लीफ बर्ड्स झाले. आणि ऑफसेट मी जे म्हणतोय तो हा. ओके, इथं ऑफसेट पाहायला मिळतो तुम्हाला. हे जसं वाढत जाईल ना तसं ह्याच्यामधून नवीन 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 पानं यायला लागतात ह्याला. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ वॉटर हायसिंथ वेअर वी सी द offset type of vegetative propagation. Okay, so these are the 4 types of vegetative propagation which I have discussed here. Okay, so asexual reproduction मध्ये हा एवढाच भाग येतो. रिमेंबर, सो आपण बघा पुन्हा पहिल्यापासून काय काय बघितलं. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बायनरी फिजन, त्यानंतर तुम्ही काय बघितलं, स्पोर फॉर्मेशन बघितलं, बडिंग बघितलं, आणि मग व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन बघितलं. बरोबर आहे. ओके, सो नाव लेट अस हेड टुवर्ड्स सेक्शुअल रिप्रोडक्शन नाव. Okay, so now let us discuss sexual reproduction. Okay, sexual reproduction मध्ये जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणालो की काय असतं, 2 parents are involved. Okay, here 2 parents are involved in sexual reproduction. 2 parents are involved in sexual reproduction. Okay, आता ह्या 2 parents कडून मी मगाशी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं की गॅमेटोजेनेसिस केलं जातं. ओके, formation of gametes. Okay, gametogenesis is formation of gametes. ओके, ठीक आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं झालं तर काय म्हणतो मी मगाशीच, मेल स्वतःकडून एक सेल देतो, त्यानंतर फिमेल स्वतःकडून एक सेल देते. ओके, याच सेलला आपण सहसा स्पर्म सेल म्हणतो,
आणि इकडं एग म्हणतो. रिमेंबर, हे आपण डिटेलमध्ये पुढे ह्यूमन रिप्रोडक्शन मध्ये बघणार आहोत. ओके, आता ह्या दोघांचं काय होतं, फ्युजन होतं. ओके, या दोघांचं काय होतं, इथं फ्युजन होतं बरं का, इथं फिजन होतं, इथं फ्युजन होतं. फ्युजन इज टू कम टुगेदर. ओके, मिक्सिंग, फ्युजन. आणि त्याच्यापासून जो तयार होतो त्याला आपण म्हणतो, खूप छान नाव आहे, विच इज कॉल्ड झायगोट. काय म्हणायचं त्याला, झायगोट म्हणायचं. ओके, अँड देन द झायगोट फर्दर गोज टू एम्ब्रियो डेव्हलपमेंट वगैरे, तो पुढचा भाग आहे. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एव्हरी टाइम झायगोट फॉर्मेशन इथपर्यंतचा पार्ट हा सेमच असणार आहे. कुठेही पहा, प्लांट मध्ये पहा, ॲनिमल मध्ये पहा, ह्युमन मध्ये पहा, कुठेही पहा, हा जो झायगोट फॉर्मेशन पर्यंतचा पार्ट आहे हा प्रत्येक ठिकाणी कॉमन असणारच आहे. आणि मग या झायगोट पासून पुढे प्लांट मध्ये बघाल तर फ्रूट डेव्हलप होतं, फ्रूट आणि सीड. ॲनिमल मध्ये बघायला गेला तर डायरेक्टली एम्ब्रियो डेव्हलप होतो आणि यंग वन प्रोड्यूस होतो. ओके, सो हा जो पार्ट आहे हा कॉमन आहे प्रत्येक ठिकाणी. रिमेंबर दॅट. ओके, ठीक आहे. सो दिस इज द बेसिक ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, हा जो एक साचा आहे हा प्रत्येक ठिकाणी अप्लाय होणार आहे. ओके, आता कसं होतं पहा, एक भाग असा असतो की फॉर एक्झाम्पल आता आपण ह्युमन्स कन्सिडर केलं. ओके, लेट अस कन्सिडर ह्युमन्स ॲज अन एक्झाम्पल. ठीक आहे, ह्युमन्स मध्ये असं होतं का की एखादा ऑफस्प्रिंग जन्माला आला आणि ही इज डायरेक्टली मॅच्युअर अँड रेडी टू रिप्रोड्यूस, असं कधीच होत नाही. बरोबर आहे. सो ह्युमन्स मध्ये सुद्धा रिप्रोडक्शन स्टेजला येण्यासाठी, ओके, रिप्रोडक्शन स्टेजला येण्यासाठी कोणती स्टेज पार करावी लागते, प्युबर्टी पार करावी लागते. ओके, प्युबर्टी म्हणजे काय, पौगंडावस्था. ओके, सो ही जी स्टेज आहे प्युबर्टी ही पार करावी लागते. प्युबर्टी पार केल्यावरती आपण कोणत्या फेज मध्ये येतो, रिप्रोडक्शन फेज मध्ये येतो. कोणत्या फेज मध्ये येतो, रिप्रोडक्शन फेज मध्ये. ओके, सो राईट फ्रॉम बर्थ टू रिप्रोडक्शन फेज हा जो काय काळ असतो याला आपण म्हणतो जुवेनाइल फेज. ओके, व्हॉट वी कॉल दिस ॲज, वी कॉल दिस ॲज जुवेनाइल फेज. ओके, नीटच्या दृष्टीने क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत, सो व्यवस्थित लक्ष द्या. सो वी कॉल दिस ॲज जुवेनाइल फेज, लक्षात ठेवायचं. आणि हेच प्लांट मध्ये बघायला गेला तर त्याला आपण व्हेजिटेटिव्ह फेज म्हणतो. ओके, प्लांट मध्ये पाहायला गेलं तर त्याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह फेज. ओके, अदरवाइज इट इज कॉल्ड जुवेनाइल फेज इन एनिमल्स. ओके, सो रिमेंबर दिस वर्ड जुवेनाइल विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ठीक आहे. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन बघा, जसं आपण प्लांट्स मध्ये बोलतोय की प्लांट्स मध्ये काय होतं, फ्रूट फॉर्मेशन. बरोबर आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनचा फायनल प्रोडक्ट काय आहे, फ्रूट फॉर्मेशन. ओके, आणि फ्रूटच्या आत काय असते, सीड असते, विच इज द मेन थिंग. त्या सीड्स आपण लावल्या की त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतो. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स मधलं फायनल प्रोडक्ट काय आहे, बेसिकली सीड आहे आणि सीडच्या भोवती असणारा त्याचा एंडोस्पर्म विच इज फ्रूट. ओके, सो आता हे जे सीड्स किंवा फ्रुट्स असतात हे लागण्यापूर्वी तुम्ही पाहत असाल की प्लांट्स मध्ये एक फार महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे फ्लॉवर्स. काय असतो, फ्लॉवर्स. ओके, हे फ्लॉवर्स असल्याशिवाय इथे सीड फॉर्मेशन सहसा होत नाही. ओके, फ्लॉवर्स असल्याशिवाय सीड फॉर्मेशन होत नाही. आता हे जे फ्लॉवर्स असतात हा प्रत्येक प्लांट जो असतो वेगवेगळ्या टाईपनं बेअर करत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपण जर आंब्याचं झाड घेतलं, ओके, तर वर्षातून एकदाच ते फ्लॉवर्स बेअर होतात, ते म्हणजे उन्हाळ्यामध्ये. बरोबर आहे. आपण जर स्ट्रॉबेरी घेतलं तर ते वर्षातून एकदाच बेअर होतं, हिवाळ्यामध्ये, विंटर सीझन मध्ये. बरोबर आहे. सो असे काही प्लांट्स आहेत ज्यांच्यामध्ये हे जे फ्लॉवर्स आहेत किंवा हे जे रिप्रोडक्शन होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन, हे एका वर्षातून एकदाच होतं. ओके, सो दोज आर ॲन्युअल. ओके, दोज आर ॲन्युअल, लक्षात ठेवायचं. ओके, ॲन्युअल फ्लॉवरिंग लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर काही ठिकाणी 2 वेळा होतं. ओके, काही ठिकाणी 2 वेळा होतं आणि काही ठिकाणी मात्र 12 महिने. जसं आपण बनाना बघितलं. ओके, फॉर एक्झाम्पल बनाना मध्ये बघितलं तर ते 12 महिने बनाना हे सुरूच असतं. ओके, सो सम प्लांट्स बेअर फ्लॉवर्स, दीज टाइप ऑफ फ्लॉवर्स throughout the year. Some bear 2 times in a year, some bear 1 time in a year only. Okay, so based on this त्यांचं क्लासिफिकेशन सुद्धा होत असतं. ओके, वी आर गोइंग टू ऑब्झर्व दॅट इन सेक्शुअल पार्ट. ओके, म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स या पार्टमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं डीप जाणार आहोत. पण ह्यातून लक्षात ठेवण्यासारखे काही विशेष एक्झाम्पल्स आहेत. ओके,
जे खूप वर्षातून एकदाच फ्लावरिंग करतात, जे खूप वर्षातून एकदाच फ्लावरिंग करतात. आणि हे एक्झाम्पल्स तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खूप महत्त्वाचे, विशेषतः नीटसाठी. ओके, त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे बांबू. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे बांबू. दिस इज इम्पॉर्टंट फॉर नीट. फर्स्ट एक्झाम्पल बांबू आहे, जो 50 to 100 इयर्स मध्ये फक्त वन्स फ्लावरिंग करतो. ओके, इट ओनली प्रोड्युसेस फ्लावर्स वन्स इन अ लाईफ स्पॅन. ओके, म्हणजे बांबू जो आहे हा 50 ते 100 वर्षांमध्ये एकदाच फ्लावर्स प्रोड्यूस करतो थ्रू आउट इट्स लाईफ स्पॅन, आणि त्याच्यानंतर तो सहसा पुन्हा फ्लावर्स प्रोड्यूस करतच नाही. ओके, सो फर्स्ट इज अ व्हेरी स्पेशल एक्झाम्पल बांबू. आणि सेकंड सुद्धा एक एक्झाम्पल आहे, विच इज अन एक्झाम्पल ऑफ फ्लॉवर ऍक्च्युअली. ओके, सो दॅट इज स्ट्रॉबिलॅन्थस कुंथिनिया. ओके, स्ट्रॉबिलॅन्थस कुंथिनिया. सो हे जे फ्लॉवर आहे हे 12 वर्षातून एकदा फ्लावरिंग होतं याचं. ओके, 12 वर्षातून एकदा याचं फ्लावरिंग होतं. रिसेंटली हे कर्नाटक, तमिळनाडूमध्ये वगैरे पाहिलेलं होतं याचं फ्लावरिंग. ओके, सो 12 वर्षातून एकदा फ्लावरिंग होणारे सुद्धा असे काही फ्लॉवर्स सुद्धा आहेत. ओके, म्हणजे ह्याच्यातून आपल्याला सांगायचं काय आहे की ही जी सायकल असते, फ्लावरिंगची सायकल असते किंवा ही रिप्रोडक्शनची सायकल असते, ही प्रत्येक ठिकाणी सेम नसते. काही ठिकाणी ही दरवर्षी होते, काही ठिकाणी वर्षातून एकदा होते, काही ठिकाणी वर्षातून दोनदा, काही ठिकाणी वर्षभर, काही ठिकाणी 50 ते 100 वर्षातून एकदा, काही ठिकाणी 12 वर्षातून एकदा सुद्धा हे जे फ्लॉवर बेअरिंग सायकल्स असतात या होत असतात. लक्षात ठेवा. ओके, सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स. याच्यानंतर ॲनिमल्स मध्ये बघायला गेलो आपण, तर ॲनिमल्स मध्ये विशेषतः फिमेल मध्ये, ओके, मेल आणि फिमेल असे दोन भाग असतात. मेल मध्ये बघण्यापेक्षा आपण फिमेल मध्ये म्हटलं तर मेन्स्ट्रुअल सायकल्स ऑब्झर्व केल्या जातात. मेन्स्ट्रुअल सायकल्स ऑब्झर्व केल्या जातात. मेन्स्ट्रुअल सायकल हा काय प्रकार आहे, तर इट इज प्रोडक्शन ऑफ एग. ओके, मेन्स्ट्रुअल सायकल्स ह्या सहसा मंकीज आणि ह्युमन्स यांच्यामध्ये पाहिल्या जातात. ओके, सो इट इज प्रोडक्शन ऑफ एग सेल टाइम टू टाइम. ओके, म्हणजे आता त्याच्यासाठी विशिष्ट पिरियड असतो, जसा ह्युमन्स मध्ये दॅट पिरियड इज ऑफ 28 to 29 डेज. ओके, सो मेन्स्ट्रुअल सायकल हा काय प्रकार आहे, इट इज प्रोडक्शन ऑफ एग सेल फ्रॉम टाइम टू टाइम. ज्यावेळी एखादी फिमेल रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये येते दॅट टाइम त्यामध्ये काय होतं, मेन्स्ट्रुअल सायकल्स सुरू होतात. ओके, सो मेन्स्ट्रुअल सायकल इज प्रोडक्शन ऑफ एग सेल टाइम टू टाइम. ओके, अँड देर इज अ फिक्स पिरियड. जसं ह्युमन्स मध्ये मी मगाशीच म्हटलं की 28 to 29 डेजचा पिरियड असतो, ज्याच्यामध्ये एग सेल्स पुन्हा पुन्हा प्रोड्यूस होत राहत असतात आणि ते बॉडीच्या बाहेर सुद्धा पडतात. त्याला आपण मेन्स्ट्रुएशन म्हणतो. ओके, सो ह्याच्यामध्ये जसं फ्लावरिंग प्लांट्स मध्ये आहे तसंच एग प्रोड्युसिंग हे ह्युमन्स मध्ये सुद्धा आहे. रिमेंबर दॅट. ओके, सो हा एक बेसिक भाग झाला सेक्शुअल रिप्रोडक्शनचा. आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या काही फेजेस आहेत किंवा काही स्टेजेस म्हणूया आपण, विच इन्क्लूड्स प्री फर्टिलायझेशन स्टेज, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन स्टेज, और दोज आर कॉल्ड एज इव्हेंट्स ऑल्सो. सो त्या काही गोष्टी आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. टिल देन ह्या लेक्चरचा व्यवस्थित अभ्यास करा, हे व्हिडिओज पुन्हा पुन्हा पहा, व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. विशेषतः नीट देणाऱ्या मुलांनो तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ह्याचा बेस तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. 11th ॲज वेल ॲज 12th. आणि 11th सुद्धा मी काही लेक्चर्स घेऊन येतोय तुमच्यासमोर, थोड्याच दिवसात मी घेऊन येईन ते. टिल देन आपण ह्या सगळ्या गोष्टी तरी कंटिन्यू करणारच आहोत आणि तुम्ही सुद्धा अभ्यास व्यवस्थित पद्धतीने करणार आहात अशी माझी खात्री आहे. ओके, सो टिल देन स्टडी गुड, स्टडी हार्ड, स्टडी वेल. थँक्यू.